नमस्कार. चला तर बघूया आता 31 मे 2025च्या चालू घडामोडी. अलीकडेच भारत सरकारच्या विनंतीवरून इंटरपोलने आर्थिक फरार आरोपींचा मार्ग काढण्यासाठी प्रथमच कोणती नोटीस जारी केलेली आहे. आता काय केलेलं आहे, मध्ये आपण बघितलं होतं इंटरपोलला काय म्हणतात? इंटरनॅशनल पोलीस म्हणतात. काय म्हणतात? इंटरनॅशनल पोलीस याची स्थापना कधी होते? 7 सप्टेंबर 1923ला स्थापना होते. आणि ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? लिओन, फ्रान्समध्ये हेडक्वार्टर आहे. लिओन, फ्रान्समध्ये. आता काय केलेलं आहे, ह्यानं सिल्वर नोटीस हे केलेले आहे, जारी केलेले आहे. सिल्वर नोटीस लॉन्च केलेली आहे. सिल्वर नोटीस आणि सिल्वर नोटीस कशासाठी असते? सिल्वर नोटीस तर जे आर्थिक घोटाळे करून जे फरार आरोपी असतात ना, त्यांच्यासाठी असते. आर्थिक घोटाळ्यांसाठी, फरार आरोपीसाठी आर्थिक घोटाळा करून. तर पहिल्यांदा हे कुणी लागू केलेले आहे आणि हे कुणी विनंती केलेली आहे पहिल्यांदा? आर्थिक फरार आरोपीसाठी. म्हणजे काहीतरी घोटाळा करायचा आणि पळून जायचं. त्यासाठी काय केली जाते? सिल्वर नोटीस ही लॉन्च केली जाते. आणि सिल्वर नोटीस तर हे कशासाठी? आर्थिक फरार आरोपीसाठी. तर कोणी पहिल्यांदा ही विनंती केलेली आहे? तर भारताने केलेली आहे. आणि भारताने कोणत्या 2 आरोपीसाठी हे केलेले आहे? तर अमित मदनलाल आणि शुभम शौकीन. कोणते? शुभम शौकीन आणि अमित मदनलाल. ह्या 2 व्यक्ती आहेत. शुभम शौकीन आणि अमित मदनलाल. ह्या दोनांसाठी काय केलेलं आहे? सिल्वर नोटीस कशासाठी? एखादा जर पैशाचा घोटाळा असेल आणि तो काय जातो, देश सोडून जातो, त्यासाठी काय करतं इंटरपोल काय करतं? हे सिल्वर नोटीस लॉन्च करतं. रेड नोटीस कशासाठी असते? आता इथं रेड नोटीस आलेलं आहे. तर रेड नोटीस कशासाठी असते? जे वॉन्टेड क्रिमिनल्स असतात, ह्यांच्यासाठी कोणती असते? रेड नोटीस असते. त्यानंतर ब्लॅक नोटीस कशासाठी असते? एखाद्याचा शव आहे आणि ते काय होत नाही, अनआयडेंटिफाय. त्यासाठी काय असते? ब्लॅक नोटीस लॉन्च केली जाते. तर एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन 2025 कधी साजरा केला जातो? 29 मे 1953. 1853. कोण होते दोघं जण? 1953. कोण होते? तेन्झिंग नॉर्वे आणि एडमंड हिलरी. ह्या दोघांनी काय केलं? माउंट एव्हरेस्टला काय केलं? पहिल्या वेळेस हे काय केलं? सर केलं. म्हणजे ते काय केलं? ट्रॅक केलं सगळा. तर फर्स्ट टाईम सर केलं. सर किंवा चढले होते. हे सगळंच काय केलं? माउंट एव्हरेस्ट शिखरावर काय केलं? गेले होते. तर 29 मेला काय करतो आपण? आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन म्हणून कधी 29 मेला सेलिब्रेट करतो. 28 तारखेला काय बघितलं आपण? भूक दिवस बघितला. तर काय 29 मेला काय केलं जातं? 1953ला काय केलं? माउंट एव्हरेस्ट फर्स्ट टाईम कोणी तर सर केलं. म्हणून आता काय केलं जातं? एव्हरेस्ट दिन सेलिब्रेट केला जातो. आणि एव्हरेस्ट नाव कोणाच्या ह्याच्यावर आहे? जॉर्ज एव्हरेस्ट त्यांच्या नावावर काय दिलेलं आहे? त्यांच्या सन्मानार्थ काय दिलेलं आहे? माउंट एव्हरेस्ट असं नाव दिलेलं आहे. ह्याला काय म्हणतात? सागरमाथा म्हणतात. हे कुठं आहे? नेपाळमध्ये. आणि जगातील सगळ्यात उंचीचं शिखर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. टाटा एअरबस भारतातील पहिले खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कुठे लॉन्च करणार आहे? आता काय केलेलं आहे? टाटा आणि एअरबस. टाटा कुठले? भारताचे. आणि एअरबस कुठले? युरोपचे आहे. एअरबस ह्या दोघांनी काय करणार आहेत? फर्स्ट हेलिकॉप्टरची प्रायव्हेट लाईन टाकणार आहे. फर्स्ट प्रायव्हेट हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन बनवणार आहेत. असेंब्ली लाईन हे कुठं बनवणार आहेत? तर हे बंगळुरूपाशी एक आहे. बंगळुरूपाशी एक जवळच आहे त्याच्या विमगल इंडस्ट्रियल एरिया. इथं काय करणार आहेत? हे लाईन काय करणार? स्थापित करणार आहेत. तर कुठं करणार आहेत हे? बंगळुरू म्हणजेच कुठं? कर्नाटकमध्ये. कोण करत आहेत? टाटा कुठली? इंडियाची. आणि एअरबस कुठली? युरोप. तर हे दोघं काय करणार आहे? फर्स्ट प्रायव्हेट हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन टाकणार आहेत, चालू करणार आहेत. आणि कधीपासून चालू करणार आहेत? 2026पासून हे चालू करणार आहेत. एवढंच लक्षात ठेवा. कुठं चालू करणार आहेत? विमगल कुठं? बंगळुरूच्या जवळ. आणि बंगळुरू म्हणजे कुठं? कर्नाटकमध्ये. अलीकडेच भारताचा 4था युनिकॉर्न कोण बनला आहे? आता युनिकॉर्न कशाचं? स्टार्टअप जे असतं ना, ह्याचं मोठं रूप काय असतं? युनिकॉर्न असतं. तर युनिकॉर्न कधी बनायचं? ज्यावेळेस तो जो बिझनेस असेल ना, त्याची व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे? $1 बिलियन व्हायला पाहिजे. ह्याला काय म्हणतात आपण? मार्केट कॅप म्हणतो आपण. काय म्हणतो? मार्केट कॅप. आणि मार्केट कॅप कशी जाते? मार्केट कॅप जाते? नंबर ऑफ शेअर. ज्या शेअर असतात ना, नंबर ऑफ शेअर इंटू शेअर प्राईस.
ह्याच्यावरनं जर ह्याची व्हॅल्यू तर किती झाली, $1 बिलियन झाली. त्याला काय म्हणतो आपण, युनिकॉर्न म्हणतो. आता काय झालेलं आहे, डुल्स हे काय करतं, पेट हे जेवढे पण कुत्रा मांजर जेवढे पण पेट ॲनिमल्स असतील ना, त्यांचं काय करतं, फूड बनवतं. आता काय झालेलं आहे, ह्यामध्ये नेस्लेने इन्व्हेस्ट केली. त्यामुळे नेस्लेने काय केलेलं आहे, ह्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे. त्यामुळे हे जे मार्केट कॅप किती झालेले आहे, $1 बिलियनच्या वर गेलेले आहे. आणि हा काय झालेला आहे, ह्या वर्षीचा 4था युनिकॉर्न झालेला आहे. कोणता झालेला आहे, डुल्स. पहिला कोणता होता, पोर्टर होता. दुसरा कोणता होता, जस्पे होता. दुसरा होता नेटरलाईन. तिसरा कोणता होता, जस्पे होता. आणि चौथा कोणता झालेला आहे, आता डुल्स झालेला आहे. एवढंच लक्षात ठेवा, मार्केट कॅप किती व्हायला पाहिजे, $1 बिलियन. जेव्हा मार्केट कॅप होईल ना, त्याला काय म्हणतो आपण, युनिकॉर्न म्हणतो. आणि हे कशाचं असतं, स्टार्टअपचं मोठं रूप असतं. आता कोणता झालेला आहे, डुल्स झालेला आहे. पुढला प्रश्न, वयाच्या 40व्या वर्षी 800वा क्लब गोल करणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनलेला आहे, कोण झालेला आहे हा, क्रिस्टियानो रोनाल्डो. हा कुठला आहे, हा पोर्तुगालचा आहे, पोर्तुगाल. आणि सध्या ह्यानं काय केलेले आहे, वयाच्या 40 वर्षापर्यंत किती 800 गोल केलेले आहेत, 800 गोल केलेले आहेत. आणि 800 गोल करणारा फर्स्ट प्लेयर झालेला आहे. आणि हा कोणत्या क्लब करून खेळतो सध्या, नासार टीम. आणि ही टीम कुठली आहे, सौदी अरबची टीम किंवा नासार क्लब करून कोण खेळतो, रोनाल्डो खेळतो. रोनाल्डोनं काय केलेलं आहे, 800 गोल केलेले आहेत. 800 गोल आहे कुठला, पोर्तुगालचा. आणि 800 गोल करणारा काय झालेला आहे, फर्स्ट प्लेयर झालेला आहे. एवढंच लक्षात ठेवा. तर कोण झालं आहे, क्रिस्टियानो रोनाल्डो झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिंगापूरमध्ये होणाऱ्या 22व्या शांग्री-ला संवादात भारताचे प्रतिनिधित्व पूर्ण करणार आहे. या शांग्री-ला दुसरं काय म्हणतात, एशियाई सुरक्षा शिखर परिषद. एशियाई सुरक्षा शिखर संमेलन म्हणतो आपण ह्याला, शिखर संमेलन. एशियाई सुरक्षा शिखर संमेलन हे कुठं होणार आहे, सिंगापूरमध्ये होणार आहे, सिंगापूर. आणि आपल्याकडून भारताकडून कोण जाणार आहे, सेकंड CDS कोण आहेत, अनिल चौहान आहेत. अनिल चौहान काय करणार आहेत, तिकडे जाणार आहेत. अनिल चौहान हे काय करणार आहेत, भाग घेणार आहेत. कशाचा, एशियाई सुरक्षा शिखर संमेलन. अनिल चौहान हे काय, सेकंड CDS आहे. एवढंच लक्षात ठेवा. कोण जाणार आहे, अनिल चौहान जाणार आहे. अनिल चौहान हे काय करणार आहेत, भाग घेणार आहेत. कशासाठी, एशियाई सुरक्षा शिखर संमेलन. ह्यालाच काय म्हणतात, शांग्री-ला संवाद म्हणतात. किती नंबरचा आहे, 22वा. शांग्री-ला किंवा एशियाई सुरक्षा शिखर संमेलन हे कुठं होणार आहे, सिंगापूरमध्ये होणार आहे. भारताकडून कोणी भाग घेणार आहे, तर अनिल चौहान जाणार आहे. अलीकडेच कोणाला एशियाई ॲथलेटिक्स लीडरशिप गोल्ड पिन अवॉर्ड देण्यात आलेला आहे. एशियाई ॲथलेटिक्सचं काय केलेलं आहे, एशियाई ॲथलेटिक्स गोल्ड पिन अवॉर्ड कोणाला भेटणार आहे, हे एडिले सुमारीवाला. कोणाला भेटणार आहे, एडिले सुमारीवाला. कुणाला भेटणार आहे, हा एडिले कुणाला भेटलेला आहे, एडिले सुमारीवाला. ह्यांना काय भेटलेलं आहे, गोल्डन पिन अवॉर्ड भेटलेला आहे. कोणता, गोल्डन पिन सुमारीवाला. ह्यांना काय भेटलेलं आहे, गोल्डन पिन अवॉर्ड भेटलेलं आहे, गोल्ड पिन अवॉर्ड. आणि कोण राहिलेले आहेत, वर्ल्ड ॲथलेटिक महासंघ फेडरेशन म्हणतो, वर्ल्ड ॲथलेटिक महासंघाचे काय आहेत, हे उपाध्यक्ष आहेत. ॲथलेटिक महासंघ उपाध्यक्ष कोण आहेत, एडिले सुमारीवाला. हे काय आहेत, वर्ल्ड ॲथलेटिक महासंघ जे आहे त्याचे काय आहेत, उपाध्यक्ष आहेत. आणि त्यांना काय भेटलेलं आहे, एशियाई ॲथलेटिक्स लीडरशिपचा गोल्ड पिन अवॉर्ड दिलेला आहे. एशिया ॲथलेटिक्स लीडरशिप गोल्ड पिन अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, एडिले सुमारीवाला. हे काय आहेत, विश्व ॲथलेटिक महासंघाचे काय आहेत, उपाध्यक्ष आहेत हे पण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2026च्या एशिया वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोण करणार आहे, म्हणजे होस्ट कोण राहणार आहे. तर काय झालेलं आहे, ज्यावेळेस म्हणजे हे वेटलिफ्टिंगचं जे संमेलन झालं ना, ते झालं ताश्कंद. तर पहिले जो होस्ट कोण होतं, एशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप. त्याचं पहिल्यांदा होस्ट कोण करणार होतं, गांधीनगर. पण आता काय फिक्स झालं आहे, गांधीनगर. आता काय झालं आहे, अहमदाबाद हे काय करणार आहे, होस्ट करणार आहे. कधीचा, 2026 एशियन चॅम्पियनशिप 2026 कोण करणार आहे, गांधीनगरवरून कुठे गेलेलं आहे, तर अहमदाबादवर गेलेले आहेत. एशिया वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप. आणि हे कधीपासून सुरुवात झालेली आहे, 1957ला सुरुवात झालेली आहे. आणि ह्याच्या अगोदर भारतानं कधी होस्ट केलं, 1982ला केलं. 1982ला आपले तर काय झालं, एशियन गेम्स झालं. आता एशिया वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचं होस्ट कोण करणार आहे, अहमदाबाद करणार आहे. आणि अगोदर कोण करणार होतं, गांधीनगर करणार होतं. आणि जी बैठक कुठं झाली, ह्याची बैठक झाली ताश्कंदमध्ये. संमेलन कुठं झालं, ताश्कंद. आणि तिथंच काय झालं, फिक्स झालं की बाबा आता होस्ट कोण करणार आहे, आता होस्ट काय करेल, अहमदाबाद करेल. तर असं आहे, कोण आपलं ॲन्सर काय येतं, अहमदाबाद. अलीकडे चर्चेत असलेल्या इंदिरा गांधी अँड इट्स
इंदिरा गांधी अँड इयर्स दॅट चेंज इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे? श्रीनाथ राघवन. इंदिरा गांधी अँड इंदिरा गांधी दी इयर्स दॅट चेंज इंडिया. आणि ह्याच्यात कोणत्या वर्षाचा आहे? 1971च्या वर्षाचा काय उल्लेख केलेला आहे? कोणी केलेला आहे? श्रीनाथ राघवन ह्याने बुक लिहिलेलं आहे. कोणी लिहिलं आहे? श्रीनाथ राघवन ह्याने काय केलेलं बुक लिहिलेलं आहे? इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट चेंज इंडिया. हे बुक कोणाचं आहे? हेच आहे, राघवनचं आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या 50 वर्षाच्या पूर्ततेनिमित्त एक स्मारक नाणे आणि टपाल तिकीट घोषित केलेलं आहे. आता काय झालेलं आहे? सिक्कीमला किती वर्ष होते ते? सिक्कीमला पहिल्यांदा काय केलं? सहयोगी कोणत्या अमेंडमेंटला? सहयोगी राज्य केलं. सहयोगी राज्य. आणि हे कोणत्या अमेंडमेंटनं केलं? 35 अमेंडमेंट 1974. ह्यानं काय केलं? सहयोगी राज्य केलं. आणि आपलं 22वे स्टेट कधी बनलं? हे बनलं 36वी अमेंडमेंट 1975. हे किती झालेलं आहे? 22वं आपलं काय झालेलं आहे? राज्य झालेलं आहे. कोण? सिक्कीम. तर त्याला किती होत आहेत आता सिक्कीमला स्थापनेला? आणि ह्याची स्थापना कधी झाली होती? 16 मे 1975. 16 मे 1975. तर आता काय केलेलं आहे ह्याला किती वर्ष झालेले आहेत? 50 वर्ष होत आहेत आता स्थापनेला ह्याच्या. तर आता काय केलेलं आहे? PM यांनी एक 50 रुपयाचं नाणं, 50 रुपयाचा शिक्का आणि काय केलेलं आहे? डाक तिकीट काय केलेलं आहे? लॉन्च केलेलं आहे. डाक तिकीट लॉन्च केलेलं आहे. तर किती वर्ष झाले म्हणून केलेले आहेत? 50 वर्ष झाले म्हणून केलेले आहेत. आणि सिक्कीमची कॅपिटल काय आहे? सिक्कीमचं CM कोण आहे? प्रेमसिंग तवांग. आणि इथली कॅपिटल काय? गंगटोक. भाषा कोणकोणती तिथं? नेपाळी असेल, हिंदी असेल. नेपाळी, हिंदी ह्या काय आहेत? लँग्वेज आहेत तिथले. बरोबर. प्रेमसिंग तवांग, गंगटोक, नेपाळी आणि हिंदी. तर आपलं ऑप्शन्स काय येतं? सिक्कीम येतं. हां, सिक्कीम किती बनलं होतं स्टेट? 22वं स्टेट बनलं होतं. तर हे झाले आपले आजचे 31 मेचे क्वेश्चन्स. चला तर मग, धन्यवाद.